बेटेदादांकडे कोणताही प्रश्न आला आणि त्याचं उत्तर आतापर्यंत भेटलं नाही असं झालं नाही. तुमच्याकडे जोही प्रश्न आला त्याचं उत्तर तुम्ही शोधलं आहे. पण आता हा जो डांबरीकरणाचा आहे, माझ्या हस्बंडसोबत बाईकवरनं गेले होते, ती बाईक अक्षरशः स्लीप झाली आणि मी तिथे पडले. तर मग त्यावेळेस मला प्रश्न काय पडतो की एखादी 9 महिन्याची प्रेग्नंट बाई म्हणा किंवा एखादे म्हातारे लोक किंवा ॲम्ब्युलन्स जरी आली, एखादं क्रिटिकल आहे, हार्ट अटॅक आला एखाद्या व्यक्तीला, ॲम्ब्युलन्स नाहीची, तर त्यावेळेस केलं रस्त्याचं काम सुरू आहे, विकास चालू आहे, याच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे. पण ते व्हायला हवं, व्हायला हवं. पहिल्या टप्प्यात म्हणजे पहिल्या प्रायोगिक तत्वावर त्याचा पण प्राधान्य त्याला आपलं आहे आणि त्याची उंची पण वाढलेली आहे. रस्ता मोठा पण केला, 2-3 गोष्टी आपण बघतो. म्हणजे आपले जे प्रोग्रेसिव्ह आहे ते बरोबर आहे काम. फक्त डांबरीकरण त्या लोकांनी अगोदर हा टप्पा जो आता केलाय ना, हा टप्पा त्या लोकांनी 20 दिवस अगोदर केला असता. तसे आपण त्यांना सूचना दिल्या होत्या ठेकेदार. आता ठेकेदारच्या रोजच्या रोज कोण मागे लागणार नाही. काय दरबार घ्यायला पाहिजे काय नाही. आता आपण ऑफिसला बसला असतो त्यावेळी तुम्ही यायला पाहिजे. कुठे माझा कचरा उचलत नाही, तो काय दरबाराजवळ किंवा महापौरांजवळ किंवा इकडे आयुक्ताकडे जायची गरज नाही. बसलो ना आम्ही ऑफिस करून रोजचं. कोण सांगितलं आमचं एखादी बल्बची लाईट गेली आहे 10 दिवस लाईट गेली, आम्हाला तुम्ही कुठे सांगितलं की आम्ही बघत फिरू. तुम्ही जरी फोटो टाकला ऑफिसला यायला मी असं पण आम्ही बोलत नाही. टाका ना माझ्या नंबरवर फोटो, दादा अशाच्या ठिकाणी हे लोकेशन आहे, ही लाईट 5 दिवसातून बंद आहे, लागणार 24 तासात. तिला काळात उत्तर दिलं 24 तासात लाईट लागणार, 24 तासात कचरा उचलणार. बरोबर आहे प्रॉब्लेम त्या ठिकाणी होणार ते सगळं. दादा मला आता जे हे आहेत ना, म्हणजे ग्रामपंचायतमध्ये आम्ही सर्व सनटेक मॅक्सवर्ल्डवाले गेलो होतो. ते काय आन्सर देतात आम्हाला की सनटेकने पैसे सगळे दिले नगरपालिकेला, आम्हाला काही रुपया मिळाला नाही, आमच्याकडे फंड्स नाही, आम्ही कशाला कामं करणार. काही उत्तर नसतात, लक्षात ठेवा. सनटेकने पैसे नगरपालिकेला दिले, जो चार्ज भरायचा आहे परमिशनला तो दिला, त्या संदर्भात पाणी नाही दिला महापालिकेने, पाणी काय दिला ग्रामपंचायतने का, तसा काही विषय नाही आहे. बाकी कचऱ्याचा विषय त्यांनी देखील कंट्रोल होणार का नव्हता, म्हणून त्यांना वाहनं आता घेणं गरजेचे आहेत. आता लोकसंख्या वाढली. पूर्वी कसं आमची गावं होती, 500 लोक राहायचे. 500 लोकांचा कचरा कसा, ज्याचा तो कचरा सुद्धा विल्हेवाट लावायचा, तशी परिस्थिती आता नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना आता नवीन प्रोसेस चालू आहे. मी पण त्यांच्या फॉलोअपमध्ये त्यांचं येतील 1-2 वाहनं, की वाहनं आले की तुमचा विषय निकाल येईल. रिअली थँक्यू. तुम्ही मला 5 वर्षाकरता भरघोस मताने निवडून दिले. तुम्ही जे सांगाल ती कामं करण्याची माझी प्रोसिजर आहे, तयारी आहे, त्याचा प्रयत्न पण आहे. सगळीच कामं काय ॲट ए टाईम होणार नाही. हा रस्ता पण आपण घेतो एक मोठा, एक अजून शॉर्टकट स्टार सिटीपर्यंत, त्याची प्रोसिजर आहे. बाकी कसं आहे, तर तुम्हाला काल देखील बोललो मीटिंगमध्ये मी की आता 4 नगरसेवकांचा एक प्रभाग आहे. त्याच्यामुळे 2 कामं आपल्याकडे होती, तर 2 कामं पुढच्या गावात होती, 2 कामं पुढच्या, एकाच ठिकाणी सर्व 10 कामं ॲट ए टाईम होणार नाही. बाकी ह्या 5 वर्षात तुम्हाला कुठलेच रस्ते गटार याविषयी राहणार नाही. जसं मागच्या निवडणुकीत बोललो, तो पाण्याचा विषय बाकी राहणार, तो राहणार नाही, कुठेच नाही. पाणी चर्चाच नाही बाकी. तुम्ही कुठेही जा, पाण्याची टंचाई नाही. याचं एकच कारण इथे टाकतो, वसई तालुक्यात पाण्याची टंचाई नाही. जा मुंबईत टंचाई आहे, जा भाईंदरला टंचाई, मोर्चिंला जा, ठाण्याला टंचाई आहे. म्हणजे हे एक प्लॅनिंग आहे. तसं रस्त्याचा विषय या पुढील 5 वर्षात नसेल. दादा 5 वर्ष नको, पावसाळ्याच्या आधी हा तुमचा एक रस्ता, तो तर 26 करोडचा आपण घेतला आहे. हे आता आपल्याकडे बरेच रस्ते आहेत ना. हा रस्ता आहे, त्याच्या पुढचा रस्ता आहे, आपण डॉन बॉस्को रोडचे रस्ते, जे सगळे रस्ते आहेत ते आता ह्या टप्प्यात देखील आपण आता आम्ही निवडून 4 महिने झाले. पहिलं 26 करोडचं काम चालू केलं. बरोबर. 1 करोडचं एक दुसरं घेतले डॉन बॉस्को गटार, त्याची वर्क ऑर्डर निघाला आता लवकरच. जेवीसारा लाईनला जवळजवळ 60 लाखाचं आपण गटार घेतले, त्याची वर्क ऑर्डर निघेल. गणेश नगरला घेतलेला आहे. जुचंद्र गावात एका पॅरला चालली, तर तिकडे 1 करोडचं टेंडर निघालेलं आहे. संजय मात्रे आमचं एक घर आहे, त्यांच्याकडून पाईप गटर आहे, त्याचा आजच नारळपूर ओपनिंग केलेला आहे, शुभारंभ केलेला आहे. म्हणजे ह्या पहिल्या टप्प्यात आपण घेतलेत ना कामं आहे. तर तुम्ही आता निवडून दिले मला 5 वर्षाकरता, 4 महिन्यात सगळी कामं सांगाल. सुपर हिरो ना. 5 वर्षात तुम्हाला एकही काम दिसणार नाही. हेच काय आपल्याला इकडे, जसं मी तुम्हाला मागच्या निवडणुकीत बोललोय की घरोघर पाणी आणतो दिला, तसं आता घरोघर गॅस देणार होतो. हे माझं विजन खरं आहे. हे तर रस्ते तर होणारच आहेत. रस्ते होणार, फुटणार, परत लोक मोर्चे काढणार, डांबर निघणार, ते त्यात काहीच विषय नाही. त्यात कसला ठेकेदारला का कुठे ठेकेदार जेव्हा पैसे खातोय, ते सगळे कालचे आरोपी बुड्डे जुने लोक करतात, त्याचा काही विषय नसतोय. कुठे डांबर निघत नाही, मुंबईत निघत नाही. डांबर निघू नये म्हणून त्याच्याकडे आपण प्रेशराईज करणार की बाबा डांबर चांगल्या प्रकारे काय. पण डांबर निघण्याचं कारण काय की पावसा अगोदर केलेले रस्ते, वास्तविक रस्ते कधी व्हायला पाहिजे, मार्चमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे. ते रस्ते जर मार्चमध्ये झाले तर 2 महिन्यात ते एकदम. आता पावसाचे 2 दिवस अगोदर तुम्ही डांबरीकरण करणार, ते डांबर निघणारच आहे. त्यात काय नवल विषय कुणी सांगायची गरज नाही आहे.
आणि त्या संदर्भात आता आपला फॉलोअप नायगाव बाबांचा असतच आहे, अजून काम चालू आहे. ठेकेदार दोषी आहेत, त्याला करणार काय? पण हे बघणारे पण काही असेल ना, म्हणजे ठेकेदार जर काही चुकीचं करतोय तर त्याच्यावरती आपण त्याचे अर्ज करतो, त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी करतोय, त्यांचे पैसे कापण्याची पण आपण मागणी करतोय. सगळ्या विषयात आपले फॉलोअप आहेत सगळी गोष्टी. पण आताच त्याला ब्लॅकलिस्ट करून बंद केलं तर आहे ते पण काम होणार नाही. काम त्याचं होते ना, मग तुम्ही आम्ही सर्व करू ना. त्याला आपला जेव्हा त्रास दिला तेव्हा त्याला कसा त्रास होईल ते पण बघू आपण. त्याच्या संदर्भात कुठे नाही बोलतो आपण. त्याच्याशी बोलताना कधी कधी सांगतो की नगरपालिका आम्हाला परमिशन नाही देत, मग तेच लोक आम्हाला अडवतात, मग त्याचं काय? नाही नाही नाही, नगरपालिका परमिशन देत नाही. त्याला 6 महिन्याची मुदत आहे म्हणून तो नखरे करतोय. त्याची तुम्ही वर्कआउट वाचली, त्याला 6 महिन्यात काम करायचं आहे. पण आपल्याला प्राधान्याने का पाहिजे? कारण आपल्या 2-3 हायस्कूल त्या रोडवर आहे, सारखी ये जा आहे त्या रस्त्यावर, त्या दृष्टीने पाहिजे. बाकी असे खडखडीत रस्ते आपण बऱ्याच ठिकाणी बघतोय, परंतु आपलं जाणं येणं ह्या रस्त्यावरूनच आहे. महत्त्वाचा मुद्दा की आपलं तो एकदम मेन रोड आहे, म्हणून ते प्राधान्य घ्यायला पाहिजे. एखाद कुठला अडगळीतला रस्ता असता तर आपण त्याच्यावर तेवढा जोर लावला नसता. आणि दुसरा पर्याय रस्ता पण नाही आपल्याकडे की दुसऱ्या पर्याय रस्त्यावर आपल्याला जाता येईल असा विषय नाही आहे, म्हणून आपण त्याच्या मागे. मग आम्ही अशी आशा करतो की पावसाळा येण्याच्या आत, चालू होण्याच्या आत आम्हाला ॲटलिस्ट एक नॉर्मल लेअर तरी डांबराची मिळेल, जेणेकरून खड्डे नाही होणार. तुम्ही आशा काय, तुम्हाला देखील पूर्ण आशा आहे का मी सगळे मान्य करतील विषय आपला? माझी तर मागणी आहे, समजा त्यांनी नाही मान्य केलं तर मी पेवर आहेत बघा आपले काढलेले, ते पेवरला वापर सर्व, ती माझी मागणी आहे. बरोबर पेवर जे काढले तर सगळे आहेत बाजूला सोडायचे डमकिले आहेत ना, ठाकूरच्या बाजूला ते लावून देऊन टाका तरी चांगलं होईल. आपला विषय मार्ग काढण्याची मतलब, राजकारण करायची. आता लक्षात ठेवा, महापालिकेचं काम महापालिकाच करणार आहे. कुणी नखरे घेऊन ते काम करत नाही. आमदारकी लेवची काम आमदारकी लेवल, खासदारकीचे लोक खासदारकी. म्हणून इतर लोकांनी कोणी सांगितलं, इथलं अर्ज केला, पत्र केला, आपण मिटिंग घेतली म्हणून काम होतं अशातला का भाग नाही. एखाद्या मिटिंगने काम होतंय अशातला भाग नाही. आपण उद्या गेलो म्हणून काम होतं अशातला भाग नाही. त्याचा फॉलोअप चालूच आहे. आणि आपण काल पडद्यावर तेवढे लोक फॉलोअप करतात असं पण नाही. पडद्यामागच्यावर फॉलोअप करणारे खूप लोक आहेत. रील टाकणारेच काम करतात असं पण नाही आहे. मिटिंगला हजर आहेत ते काम करतात असं पण नाही आहे. बोलणारे काम, प्रत्येक नागरिकाचा पाठपुरावा प्रत्येक कामाला असतो आणि तो मानतो आणि करणं गरजेचं आहे. कुणी एकटा नगरसेवक कुणी काम करत नसतोय, संपूर्ण त्याच्यामागे टीम असते, त्यांचे कार्यकर्ते असतात. विरोधीवाल्यांचा आपण आभार मानतोय का त्यांची थोडी बडबड पाहिजेच आपल्याजवळ, बरोबर आहे ना? त्याशिवाय जमणार नाही. ही सगळी बडबड आपण सहन करतोय आणि येईल निवडणुकी बघू ना 5 वर्षात आम्ही कामं नाही केलं, आहे तुमच्या हातात अधिकार. बरोबर. तर आता आम्ही कामच नसती केली तर एवढे 9-9 हजार मध्ये कोण दिली असती का? सांगा मला, दिली असती का? बोला. काय 1-2-5 100-200 मताने जिंकलेलो नाहीत आम्ही 4 उमेदवार. 9-9 हजार मतं म्हणजे साधा डिफरन्स नाही आहे. तुम्ही हिस्ट्री काढाल महाराष्ट्रामध्ये, मी वसई तालुक्यात बघतो महाराष्ट्रातल्या नगरसेवकामधला डिफरन्स बघा, तेव्हा समजेल तुम्हाला काय ते. परंतु मला एकच सांगायचं आहे की त्याच्याबद्दल आपलं काहीच दुमत नाही आहे. आपण कामं करणार आहोत आणि आम्ही कामं नाही केली तर तुम्हाला पुन्हा संधी आहे 5 वर्षांनी बदल करण्याची. त्या बदलाचं पण आपण स्वागत करू नंतर. आता मला तुम्ही 2015ला निवडणुकीत मतदान केलं, पहिली निवडणुकीला, त्यावेळी देखील मला असं भरभरून मतदान केलं म्हणून मी दिलं तुमचा मार्ग. पाण्याचा इकडे विषय किती भयंकर होता तुम्हाला माहीत नाही. ते रस्त्याच्या विषयी नथिंग आहे. आता रस्त्याला तुम्ही एकत्र होणार, मोर्चे काढणे, लोक प्यायला बिस्लरीचं पाणी वापरतात, लक्षात ठेवा. लोक आंघोळला बिस्लरीचं पाणी, अशी कंडिशन नायगावची होती. आणि टँकरवाले पाणी पुरवठा करूच शकत नव्हते कारण एवढी टंचाई होती भयानक. अशा वेळी या ठिकाणी पाणी आणणं म्हणजे तुम्हाला माहीत नसेल, आम्ही स्वतःची बसलेत ना विनेपड्याची सुद्धा JCB वापरून बोगदा पाड्यापासून आपल्या या जुचंद्र नाक्यापर्यंत संपूर्ण लाईन खोदून डे नाईट, कुठे पाईप कुठे पाईपलाईनच मिळत नव्हती, पाईपलाईन आहे इकडे तुटले, हे 5 नवीन पाईप काढा, पुढे शोधा, पुढचा टप्पा काढा. म्हणजे असे आपण जवळजवळ 100 मीटरवर पाणी सोडलं आहे. आणि अशी एकाच महिना मेहनत केली, 1-2 महिने, तेव्हा तो पाणी आपल्या या विभागापर्यंत. त्याच्यानंतर बरेच लोक आले, आम्ही आंदोलन केलं. नाही आंदोलनाची सवय मला नवीन नाही, पहिल्यापासून बघतो मी. या पाण्याकरता पण आंदोलन झाली. पाण्याकरता आंदोलन कोणी केलं म्हणून पाणी नाही आला. पाणी आणणारा कोण? जितेंद्र ठाकूर. पण माहीत नसेल विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना एका मताची गरज होती आमदारकी म्हणून. तेव्हा जितेंद्र ठाकूरांना त्यांनी मंत्रिपदाची ऑफर केली. पण जितेंद्र ठाकूर बोलले की मला मंत्रीपद नको, मला पाणी पाहिजे. आणि तेव्हापासून वसई तालुक्याला पाण्याची योजना सूर्या 1 चालू झाली, सूर्या 2 चालू झाली, सूर्या 3 चालू झाली. मग कधी काही लोक होतात जितेंद्र ठाकूर भाजपवाल्यांना मतदान करतात, शिवसेनेला मतदान करतात, राष्ट्रवादीला मतदान करतात. आमदार झाल्यावर मतदान केले प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांना. पण ते कशा करता केले? स्वार्थाकरता केलं नाही, मंत्रीपद घेण्याकरता नाही केलं, या विभागातल्या कामाकरता केलं.
मग अशा प्रकारे पाण्याच्या विषयात बघा भाईंदर तर आपल्याचं लहान शहर आहे, आपल्या एवढं मोठं नाही आहे. आपल्याकडे 35 लाख लोकसंख्या, भाईंदर 20 आहे. तर महिंद्रा पाणटांचा आहे, आपल्याकडे नाही आहे. त्याला कारण काय? त्यांना दुसरं काहीच कारण नाही. एकच बॉस, त्या बॉसनेच कामं केलेलं आहे. आता काही सांगतील मेट्रो, मेट्रोची पत्र माझ्याकडे पण 100 आहे. तुमचं पत्र टाकलं म्हणजे मेट्रो आली का? मेट्रो येण्याकरता इथे ठाकूरांचा मोठा पाठपुरावा आहे. आजचा पाठपुरावा त्यांच्याकडे पत्र आहेत 20 वर्षापासून. ते आपला भाईंदरचा खाडीवरचा ब्रिज आहे ना, तो ब्रिज सँक्शन झाला एकदा 900 करोडचा, टेंडर निघाला. नंतर 1500 करोडचा सँक्शन टेंडर निघाला. तेव्हा आपण झालं की फक्त ब्रिजेस करू नका, ब्रिजला तुम्ही खाडीतून आणणार पूल, पण मेट्रोला पूल आणणार. तर असं करा की त्याच याच्यावर तुम्ही मेट्रो आणा, बरोबर, रस्त्यावरच. मग तशा प्रकारे त्याचा एस्टिमेट केला आणि आता ते एस्टिमेट चालू सँक्शन. बाकी संडेला असतोच आपण जे काही समस्या यायचं होतं, फक्त एक मिटिंग लावून चॅनेलवर बोलवून एक दिवसात बोलून कामं होत नाही. एक चला लोकांचं जागरण म्हणून ते गोष्टी पाहिजेत. बाकी फॉलोअप हा आमचा चालूच आहे. तुम्ही आला तर तुम्हाला घेऊन करू, नाही आला तर थांबणार नाही, बरोबर. चालूच राहणार. लक्षात ठेवा.